नमस्कार, मी अविनाश चिलेकर. पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे. पीसीबी गटामध्ये पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी जे संभाव्य इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करतोय. वेगवेगळ्या पक्षाचे, राष्ट्रवादी असू दे, भाजप असू दे, दोन्ही राष्ट्रवादी, दोन्ही शिवसेना, रिपाई, मनसे, सर्वांशी चर्चा करतोय. साधारण आपल्या शहरामध्ये जे निवडणुकीला उभे राहू इच्छितात, ज्यांना निवडणूक लढवायची आहे, ती मंडळी नेमकी त्यांच्या वाढचा कसा विचार करतात, शहराच्या राजकारणाबद्दल काय विचार करतात, त्यांचं व्हिजन काय आहे, त्यांना समस्यांची किती जाण आहे, किंवा ते कशा प्रकारे सभागृहात प्रश्न मांडू शकतात, त्यांच्याकडे वक्तृत्व अभ्यास आहे का, त्यांची वैचारिक डेप्थ किती आहे, साधारण वैचारिक प्रत्येकाला डावे उजवे त्यांची विचारसरणी कोणती असून त्याचा काय आपल्याशी संबंध येत नाही, परंतु लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना नेमकी भूमिका मांडता येते आहे की नाही हे जनतेला समजलं पाहिजे. त्यासाठी हा खास आपण उपक्रम केलाय. अनेकांना कॅमेरा सुरुवातीला फेस करताना काही ऑकवर्ड होतो, काहींना बोलताना प्रॉब्लेम येतो, पण कॅमेरा एकदा फेस केला की सभागृहामध्ये बोलणं अत्यंत सोपं असतं. म्हणून आम्ही जाणीवपूर्वक नवीन जे क्वालिफाईड आणि जे हाडाचे कार्यकर्ते त्यांना प्राधान्याने ही संधी देत असतो. आज माझ्यासोबत आहेत मीराताई दिगंबर कदम. मीराताई, आपलं स्वागत आहे. नमस्कार. मीराताई, ह्या प्रभाग क्रमांक 26 म्हणजे रावेत, मामुडी, किवळे हा जो पट्टा आहे, हा प्रभाग जो आहे, त्या प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्या इच्छुक आहेत. त्यांचा मी थोडक्यात परिचय करून देतो. त्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी सुरुवातीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या आहेत. आता त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य शहर संघटिका आहेत पिंपरी चिंचवडमध्ये. नंतर वाकड पोलीस स्टेशनला दक्षता समितीवरती काम करतात. मराठा क्रांती मोर्चाचं एक त्यांचं काम फार मोठं आहे. ते विविध आंदोलनामध्ये कायम असतात. त्याशिवाय शिवसाई मित्रमंडळ, जगताप डेअरी, तिथे पण अध्यक्ष आहेत. नंतर भक्तिशक्ती शिवजयंती उत्सव समिती पिंपरी चिंचवड, त्याचा पण सदस्य आहे. बरं, मला पहिले सांगा, तुम्ही तुमच्या हे सार्वजनिक कार्याची सुरुवात कशी झाली हो? सार्वजनिक म्हणजे कसं आहे, तुम्ही गृहिणी आहात, भाजीचा तुमचा व्यवसाय होता, आता दोन्ही मुलं तुमची कमावती आहेत. तुम्हाला काय वाटलं, केव्हापासून आपण सार्वजनिक ह्याच्यामध्ये राजकारणात उतरायचं, केव्हापासून सुरुवात कशी केली? मला गेली 1998 पासून मी विशालनगर, पिंपळे, निलक या एरियामध्ये मी माझा भाजीपाला आणि फळाचा व्यवसाय आहे. तर तो व्यवसाय करत असताना समाजाशी माझे खूप असे सलोख्याचे आणि जवळचे संबंध आले. आणि समाजाला नेमकं काय पाहिजे, आपल्या समाजामध्ये अडचणी काय आहेत, लोकांना काय पाहिजे, याचा मी गेले 25 वर्ष अगदीच जवळून आणि बारीक अभ्यास केलेला आहे. आणि पहिल्यापासून माझी वक्तृत्व शैली चांगली आहे आणि मला समाजाच्या प्रती खूप असा आदर आहे. मला असं वाटतं की मी समाजाचं काहीतरी देणं लागते आणि मला काहीतरी समाजाविषयी करायचंय. पण हे करत असताना मी एक सर्वसामान्य भाजीवाली किंवा फळ विक्रेते म्हणून मी काहीच करू शकत नाही. पण याच्यासाठी मला कुठंतरी काहीतरी एक पाऊल उचलणं गरजेचं होतं. आणि अनेकांनी मला त्या गोष्टी सांगितल्या की ताई, तुमच्याकडे वक्तृत्व आहे, तुम्ही एवढ्या डॅशिंग आहात, तुम्ही सगळं करू शकता, तुम्ही शिकलेले आहात, तर तुम्ही कुठंतरी एक काहीतरी तुम्ही स्टेप घ्या, एक राजकारणात तुम्ही कुठंतरी जा. मग त्यावेळी मला अजितदादा पवार म्हणजे आपली राष्ट्रवादी त्यावेळी एकत्रच होती पवार साहेबांची. आणि पहिल्यापासून म्हणजे जसं मला कळतं तेव्हापासून राष्ट्रवादी आणि मी एक जिव्हाळ्याचं नातं आहे. आणि त्याच्यामुळं मला इतर कुठल्याही पक्षात न जाता मला राष्ट्रवादीतच जावं असं वाटलं. कारण तिथं जे पुरोगामी विचारांची लोक आहेत, माझे विचार तिथं मिळाले जुळाले जातील, किंवा मग मी लोकांशी ते माझे विचार मी मांडू शकते आणि लोकांनाही ते विचार पटतील. कारण राष्ट्रवादी हा पक्ष फक्त पक्ष नसून तो पुरोगामी विचारांना धरून चालणारा पक्ष आहे. त्यामुळे यामध्ये कुठल्याही एका पक्षाला, एका भाषेला किंवा एका जातीला असं प्राधान्य दिलं जात नाही. या माझ्या पक्षामध्ये सर्व धर्म समभाव ही भावना चालली जाते. आणि त्यामुळं मी काय करते, लोकांमध्ये आज मी ठामपणे कुठल्याही जाती धर्माचा असो, कुठलाही तो माणूस असो, तळागाळातला असो, अगदी मोठ्या सोसायटी मधला असो, तिथं जाऊन देखील मी राष्ट्रवादीचे विचारधारा सांगू शकते आणि लोकांना ती पटवून देऊ शकते. कारण तिथं एका समाजाचाच फक्त वर्ग निगडीत नाहीये, राहत नाहीये. तिथं एक जर आपण एक उदाहरण पाहायचं झालं तर एका सोसायटीमध्ये आपल्याला एकाच जाती धर्माची लोक त्या ठिकाणी सापडत नाहीत. तर त्या ठिकाणी अनेक जाती धर्माची लोक मिळून तिथं 240 फ्लॅटची लोक आहेत, ती
अनेक जाती धर्मांची मिळून एक सोसायटी तयार झालेली असते आणि त्या लोकांना आपल्यापर्यंत कसं पोहोचवता येईल, आपले विचार त्यांना कसे पटवून देता येतील, किंवा राष्ट्रवादी पक्षाची काही जी धोरणं आहेत, आमची जी ध्येय धोरणं आहेत, किंवा दादांनी केलेलं काय ध्येय धोरण काय तुमची? आमची जी ध्येय धोरणं आहेत ती फक्त आम्ही काय करतो सर, आम्ही विकासावर चालतो आणि जे विकासाचे जे मुद्दे आहेत ते मुद्दे घेऊन चालतो. आता सर तुम्हाला माहिती असेल की आपला पिंपरी चिंचवडचा विकास कोणी केला, तर आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आज हिंजवडी सारख्या शहराला आदरणीय पवार साहेबांनी डेव्हलप केलं. हिंजवडी आयटी पार्क, हिंजवडी आयटी पार्क बनवलं. आज महाराष्ट्रामध्ये सर हिंजवडीचं नाव घेतलं जातं, पूर्ण देशामध्ये घेतलं जातं आयटी हब म्हणून. आणि हा विकास जो झाला तो संपूर्ण विकास झाला आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि त्याला पुढं नावारूपाला आणलं आदरणीय अजितदादा पवारांनी. आज आपण सर चिंचवडीला जरी असलो किंवा दापोडीला जरी असलो आणि आपल्याला निगडीला यायचं असेल तरी आपण काय म्हणतो, थांब मी 10 मिनिटात आलो. तर 10 मिनिटात आलो हा जो आपला जो विकास आहे हा कोणी केला, तर 10 मिनिटात येण्यासाठी जे पूल आहेत, रस्ते आहेत, रस्ते सुसज्ज असे रस्ते केलेले आहेत, पुलांची बांधणी केलेली आहे. त्या ठिकाणी आपण सहज म्हणू शकतो की थांब मी 10 मिनिटात पोहोचतो. आणि हे केवळ आणि केवळ राष्ट्रवादी पक्षानेच केलेलं आहे. आणि बरोबर, अगदी महत्वाचं. मला भाजप बद्दल तुमचं मत काय पडतं? आता केंद्रात राज्यात भाजप आहे, इथे सुद्धा म्हणतात महापालिकांवरती मागच्या वेळेस भाजपची 2017 ते 22 सत्ता होती. जरी प्रशासकीय राजवट असलं तरी भाजपच ते कंट्रोल करत होतं. संपूर्ण शहर काय, राज्य काय किंवा देश काय हा भाजपच्या पूर्ण पंखाखाली गेलेला आहे. भाजप बद्दल तुमचं नेमकं मत काय? सर भाजप बद्दल जर विचारायचं झालंच तर आणि शहराचा आता मला सांगायचं झालं तर केंद्र आणि राज्य या ठिकाणी ठीक आहे ना, आम्ही महायुतीत आहोत, सत्तेत आहोत. पण जे पिंपरी चिंचवड शहर आहे, मी एक पिंपरी चिंचवड शहराची नागरिक आहे आणि मला माझ्या शहराबद्दल बोलायचंय की जो तुम्ही मला म्हणताय की जो भाजपचा अजेंडा आहे की आता आमचीच पुन्हा सत्ता येणार, तर भाजपने काय केलेलं आहे सर, गेले 2014 मध्ये जे राजकारण केलं, जो आमचा विठ्ठल रुक्मिणीचा जो मुद्दा आहे, तर त्याच्यामध्ये आम्ही काही लाखांचा आमच्याकडनं जो काही अपव्यवहार झाला होता तो मुद्दा उचलून त्यांनी आम्हाला ती निवडणूक 2014ची लढवली आणि राष्ट्रवादीला तिथं नामोहराम केलं. आणि आमची एक हाती सत्ता जी राष्ट्रवादीची पिंपरी चिंचवड शहरावर होती तर ती सत्ता गेली. आणि त्याच्यानंतर या लोकांनी काय केलं की तो मुद्दा धरून सत्तेत आले 2014ला सत्तेत आल्यानंतर यांनी काय केलं, पूर्णपणे जी आपली जी महापालिका होती पिंपरी चिंचवडची, तर पिंपरी चिंचवडची महापालिका ही सोन्याची महापालिका म्हणून गणली जायची. सोन्याची लंका होती, सोन्याची लंकाच होती सर, ऍक्च्युली सोन्याची लंकाच होती. पण ज्यावेळी भाजपची सत्ता आली आणि मला कुणालाही नावं ठेवायचं नाही, पण जी मी एक परखड व्यक्तिमत्वाची एक कार्यकर्ते हाडाची आहे, त्यामुळं मला खोटं आवडत नाही. जो काही खरं आहे ते मी सर्वसामान्य जनतेपुढे मांडण्याचा अगदी पोटतिडकीनं प्रयत्न करते की हे भाजप सरकारने काय केलं पिंपरी चिंचवडमध्ये, अगदी ह्या महापालिकेला म्हणजे चाटून पुसून खाल्लं आणि आज 750,000 कोटी रुपयांचं कर्ज या महापालिकेवरती करून ठेवलं. आणि त्याच्यामुळं जागोजागी हे काय म्हणतात, आम्ही पिंपरी चिंचवड महापालिका घडवली, स्मार्ट शहर केलं त्यांनी. स्मार्ट शहर केलं म्हणतायत. आता माझ्या प्रभाग क्रमांक 26 मध्ये स्मार्ट शहराच्या नावाखाली तुम्ही जो हे म्हणताय, ठीक आहे काही ठिकाणी केले असतील, पण सर स्मार्ट सिटी म्हणजे काय असतं ह्या अजेंडा घेऊन ते चालले. पण स्मार्ट सिटीच्या नावाखाली आज जर आपण पाहिलं सर, प्रत्येक प्रभागामध्ये, सर आपण पत्रकार आहात सर, आपल्याला सगळ्या प्रभागाची इत्थंभूत माहिती आहे. आज जर तुम्ही जागोजागी जर अभ्यास केला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वॉर्डात जाऊन, तर ना तिथं रस्ते आहेत, ना लोकांना पुरेपूर पाणी मिळतंय, ना सर लोकांना ड्रेनेज लाईनची सोय आहे. त्यांची एवढे मोठे लाईट बिल भरून सुद्धा सर त्यांना अंधारात राहावं लागतं. कचऱ्याची जी समस्या आहे ती एकदम असं डोकं वर काढून उभी आहे. म्हणजे या लोकांनी नेमका विकास केला कशाचा, मला हे सांगायचंय की हे लोक म्हणतात ना स्मार्ट सिटी, तर स्मार्ट सिटी सारखं यांनी विकास करून काय दाखवला, यांनी उदाहरण द्यावं की या ठिकाणी या वार्डामध्ये आम्ही स्मार्ट सिटी घडवली. हे जर उदाहरण दिलं तर मी मानेन की खरंच यांनी स्मार्ट सिटी केली पिंपरी चिंचवड शहराला आणि पिंपरी चिंचवड शहराचा विकास केला. तर याच्यासाठी सर मी एक सर्वसामान्य स्त्री आहे,
पण मला समाजामध्ये काहीतरी करायचंय आणि ह्यांचा जो बुरखा पांघरलेला चेहरा आहे तो मला उघडा करायचा आहे आणि मला एक सच्ची कार्यकर्ती म्हणून माझ्या जनतेच्या ज्या समस्या आहेत त्या सभागृहामध्ये मांडायच्या. पण ताई, तुमच्या राष्ट्रवादीवर सुद्धा भ्रष्टाचाराचा आरोप केला जातो. राष्ट्रवादी म्हणजे भ्रष्टवादी वगैरे वगैरे. भाजपच्या बाबतीमध्ये तसं नाही होत ना? कारण सर हा मुद्दा बरोबर आहे. कारण भाजप, आम्ही जरी सत्तेमध्ये असलो तरी आज केंद्रामध्ये भाजप आहे, राज्यामध्ये भाजप आहे आणि करता करविता सगळंच भाजप आहे. त्याच्यामुळं सर काय होतं माहितीये का, त्यांनी किती घोटाळे करा, त्यांनी काही करा, त्यांचं ते म्हणतात ना आपलं ते कार्ट आणि दुसऱ्याचं ते आपलं तो बाबू आणि दुसऱ्याचं ते कार्ट, ही म्हण आहे ना सर, अगदी भाजपच्या म्हणजे म्हणण्याला आहे ना तो तंत जुळती. त्याच्यामुळं मला म्हणजे असं सांगायचं की ते आपलं झाकून ठेवायचं आणि दुसऱ्याचं वाकून बघायचं. तर ही सध्याची परिस्थिती भाजपची आहे. तुम्ही भ्रष्टाचारावर काय बोलता? पण भ्रष्टाचाराबद्दल बोलायला तुम्हाला तर कुठे अधिकार आहे? भ्रष्टाचारावर बोलायला मला अधिकार का नाही सर? कारण मला एक सांगा, आज पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती त्यावेळीची पिंपरी चिंचवड महापालिकेची अवस्था आणि आताची महापालिकेची अवस्था जर तुम्ही तुलना केली तर कितीतरी पटीने सर मधला गॅप आहे की भाजपच्या काळामध्ये काय झालं आणि राष्ट्रवादीच्या काळामध्ये काय झालं. तुम्ही काय अशी उदाहरणं सांगू शकता त्याच्यामध्ये? सर भ्रष्टाचारामध्ये आता भाजप कसं होतं सर, आता तळागाळातल्या लोकांना देखील म्हणजे अगदी सर्वसामान्य माणसाला देखील आता तुम्ही जर हा प्रश्न विचारला की भाजपचा भ्रष्टाचार, ते म्हणतील अरे ते राष्ट्रवादी परवडली पण भाजप नको का? तर ह्या भाजपवाल्यांनी सर पुरेपूर म्हणजे अगदी भ्रष्टाचार म्हणण्यापेक्षा आहे ना सर, ते भ्रष्टाचाराचं ते काय म्हणायचं, रावणाची एक लंका, पिंपरी चिंचवड महापालिका म्हणजे रावणाची लंका केली होती आणि तिथं फक्त रावण राज्य चालत होतं. बकासूर म्हणायचे सगळे तिथं बकासूर बसलेले आहेत. मला तुमच्या वार्ड, तुम्ही ज्या प्रभागातून निवडणूक लढवायची आहे त्या प्रभागात नेमका कोणता एरिया आहे? आता माझा वॉर्ड सर आपला विशालनगर, प्रभाग क्रमांक 26, विशालनगर, पिंपळे निलक, या ठिकाणी कसपटे वस्ती, वेणूनगर, कावेरी नगर. आणि सर आता सध्याचं जे तुम्ही जे मला भ्रष्टाचाराबद्दल किंवा अफरातफरीबद्दल भाजपच्या बोललात तर त्याचं जिवंत मूर्तिमंत उदाहरण आता आपल्या ज्या मतदार याद्या प्रसिद्ध झाल्यात तर त्या मतदार याद्यामध्ये सर आता 2024च्या 23च्या विधानसभेला माझ्या वॉर्डामध्ये माझ्या प्रभागामध्ये 52,000 माझी मतदार संख्या होती. तर आता सर 69,000 प्लस गेलीये आणि त्याच्यामध्ये काय केलं ह्यांनी, 17,000 लोक जो मतदार आहे तो वाकड, परत रामनगर, परत तुम्हाला सांगते वाकडचा जो दत्त मंदिराच्या पाठीमागचा जो बॅक आहे तो विनोदी नगर, 17,000 मतदार घुसवलेत मध्ये, आतमध्ये घुसवलेत. म्हणजे सर आता तुम्ही मला भ्रष्टाचाराबद्दल विचारला तर हे मी जिवंत एक म्हणजे आता पाठीमागं भूतकाळात मी जात नाही. काय भ्रष्टाचार झाला? भ्रष्टाचार म्हणजे सर आता त्यांना कुठल्याही परिस्थितीत आपल्याला एक हाती सत्ता, आता भाजपनी काय केलंय सर 100+ टार्गेट. पण आता ह्याच्यामध्ये 17,000 मतदार इकडे आले, मग तुम्ही आक्षेप घेतला असं ना? आक्षेप घेतला सर, पण शेवटी सर तुम्हालाही माहितीये केंद्र आणि राज्य पूर्णपणे भाजपच्या अखत्यारीमध्ये आहे आणि मला तरी वाटत नाही सर की परत हे जे आहे त्या याद्या आपल्या पूर्ववत माझ्या 52,000चा मतदार होईल म्हणून. कारण ह्या ज्या याद्या आहेत ते फक्त ते काय करणार आहेत, इकडचं तिकडं ह्या बोटाचं त्या बोटावर फिरवणार आहेत सर आणि मतदारांना किंवा सर्वसामान्य जनतेला ते लोक गुमराह करणार आहेत सर. त्यांच्याकडे साम दाम दंड भेद सगळे, पैसा आहे, सत्ता आहे, प्रशासन त्यांच्या हातात आहे. तुम्ही निवडणुकीला कशा सामोरे जाणार? कारण तुमच्याकडे तसं पाहिलं तर त्यांच्याकडे सगळंच आहे, अगदी धनदांडगे आहेत सगळे, रथी महारथी आहेत. तुम्ही एक भाजीवाल्या गृहिणी आहात, तुम्ही निवडणुकीमध्ये त्यांना सामोरं कसं जाणार? सर त्यांच्याकडे जरी पैसा असला, संपत्ती असली, धनदांडगे असले तरी माझ्याकडं सर सर्वसामान्य जनता आहे आणि सर्वसामान्य जनतेच्या विश्वासावर मी ही निवडणूक लढवते सर. मी भले गरीब आहे, मी पैशाच्या जोरावर निवडणूक लढवणार नाही आणि मी एक सर्वसामान्य स्तरावरची एक भाजीवाली आहे आणि एक सर्वसामान्य
नेतृत्व देखील आज सर्व आपल्या माझ्या वॉर्डाचं नेतृत्व खंबीरपणे मी करू शकते. माझ्या वॉर्डासाठी काय पाहिजे, माझ्या प्रभागात काय आणलं पाहिजे, माझ्या लोकांच्या समस्या मी कशा प्रकारे पालिकेत मांडल्या पाहिजेत, हे सर्व ज्ञान मला आहे. मी एक सुशिक्षित उमेदवार आहे आणि मला ते मुद्दे किंवा माझ्या ज्या समस्या आहेत नागरिकांच्या त्या मांडण्याची धमक माझ्यामध्ये आहे आणि कर्तृत्व माझ्यामध्ये आहे. ते कर्तृत्व मला या निवडणुकीमध्ये सिद्ध करून दाखवायचंय. आणि सर तुम्ही म्हणालात धनदांडगेत पैसे आहेत. सर पैसेवाले आणि धनदांडगे जे आहेत ते फक्त निवडणुकीच्या आधी मोठ्या मोठ्या गाड्यांमधून येऊन फक्त हात जोडतात आणि आदल्या दिवशीच्या रात्रीला त्यांचा कार्यक्रम करून जातात. पण सर आज ही गरीब कार्यकर्ती जी आहे, एक गरीब उमेदवार आहे, तर ती आज सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचते. मी घराघरापर्यंत पोहोचते. त्या घराघरातल्या प्रत्येक नागरिकाला आज जो भाजप आहे तो कसा आहे आणि आमची राष्ट्रवादी जी आहे, राष्ट्रवादीची जी कार्यकर्ते आहे किंवा राष्ट्रवादीचे जे विचार आहेत ते घरोघरी पोहोचून आज कशा पद्धतीने विकास आपल्या पिंपरी चिंचवडचा दादांनी केलेला आहे आणि इथून पुढचा विकास दादांच्या नेतृत्वाखाली माझ्यासारखी एक कार्यकर्ती करू इच्छिते. आणि याला मला खरोखरच सांगायला सर अभिमान वाटतो की आज सर्वसामान्य जनता माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती, धनशक्ती विरुद्ध जनशक्ती सर, ही अशी प्रभाग क्रमांक 26 ची निवडणूक होणार आहे आणि खूप अगदी म्हणजे चुरशीची होणार आहे. त्याच्यामुळे मला त्याच्यात सांगा तुमच्या वार्डच्या समस्या काय. हा मी याच्यामध्ये एक खुलासा करतो. मी सुरुवातीला म्हटलं तर रावेत वगैरे तसं नाही. रावेचं त्यांचे नातेसंबंध आहेत, परंतु त्यांचा प्रभाग जो आहे तो संपूर्ण वाकड पिंपरी लगतो आहे. त्या प्रभागासंदर्भामध्ये त्यांचा अभ्यास, मूळ त्यांचा भाजी व्यवसाय तिथे आहे, तेव्हापासून त्या लोकांशी संपर्क आहे. मला तिथल्या समस्या काय त्या सांगा आणि त्याच्यावरती उपाय काय तुमच्याकडे. सर आता हा वार्ड म्हणजे एकदम असा सुशिक्षित, हो, भाजपच्या मतदारांचा वार्ड असा एक समज आहे. तुम्ही त्या संदर्भामध्ये त्या लोकांना कसे काय अपील करणार की मला मतं द्या, त्या राष्ट्रवादीच्या याला मतं कसे देतील. तुमच्याकडे त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी काय काय आहेत, प्रोग्राम आहे काही. सर आता जो प्रश्न आपण केला तर तुम्ही म्हणताय की तो भाजपचा वार्ड आहे. असं काही नसतं सर की भाजपचा वार्ड वगैरे काही नसतं. लोकांना कसं असतं सर, लोकांना आपल्या समस्या निवारण करणारा तारणहार कोणीतरी हवा असतो आणि त्याच्याकडे लोक त्या अपेक्षेने बघत असतात की समजा आपण मीराताईंना निवडून दिलं किंवा आपण इतर कोणाला XYZ निवडून दिलं तर ते आपले कामं करतील, आपल्या समस्या मांडतील. आणि आता माझा जो प्रभाग क्रमांक 26 आहे तर माझ्या प्रभागामध्ये सर म्हणजे प्रारूप समस्या ज्या आहेत तर त्या समस्या आहेत जागोजागी कचरा व्यवस्थापन नाही. मोठ्या मोठ्या ज्या सोसायट्या आहेत, सोसायट्या टॅक्स भरतात सर. सोसायट्यांमध्ये सुशिक्षित मतदार वर्ग आहे. किती सोसायटी आहेत तुमच्याकडे. आमच्याकडं सर साधारण 576 सोसायट्या माझ्या पूर्ण 576 सोसायट्या पिंपरी. सोसायट्यांचा मतदार किती सोसायट्यांचा मतदार तसं गेलं तर सर आपला 20,000च्या पुढे जाईल मतदार आपला. अच्छा, सोसायट्यांमध्ये टोटल प्रभागाचा विशालनगर, पिंपळे निलक, जगताप डेरी, कसपटे वस्ती हा पूर्ण सोसायट्यांचा मतदार तेवढा जाणार आहे. आणि सर या सोसायट्यांमध्ये अक्षरशः पावसाळ्यामध्ये सुद्धा पाणी टँकरनी पोचवावं लागतं. अच्छा, हा तुमचा बेसिक प्रश्न पाण्याचा आहे. आणि तो पाण्याचा प्रश्न, कचऱ्याचा प्रश्न आणि सर माझ्या प्रभागामध्ये एक एवढी जी माझी मतदारसंख्या आहे तर त्या मतदारसंख्येला आता मला अनुरूप अशी एक पोलीस चौकी, माझ्या पोलीस चौकी नाही. आता चौकीला कुठे जायला लागतं. सांगवीमध्ये आणि आपल्याला खूप म्हणजे त्याला सामोरं जावं लागतं आणि चोऱ्यांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि हे आपल्याचे गरदुले फिरतात, दारू पिऊन रस्त्यावर लोक फिरतायत. त्याच्यामुळे सर बंदोबस्तासाठी आपल्याला एक पोलीस चौकीची आवश्यकता आहे. आणि जो मतदारांची संख्या पाहता वाकड, पिंपळे निलक, विशालनगर, कसपटे वस्ती, जगताप डेअरीचा भाग आहे, पार्क स्ट्रीट सारखी सोसायटी आहे, तिथं साधारणपणे 4-4.5 मतदान आहे. रस्ते, फुटपाथ सगळं अगदी प्रशस्त आहे. मग विकास झालाय की चांगला. सर रस्ते आणि फुटपाथ होऊन फक्त विकास होत नसतो सर. तो विकास होणं म्हणजे भाजी मंडई आहे. आणि सर्वात महत्वाचा जो मुद्दा आहे तोच मी आता मांडत होते, तेवढ्यात तुम्ही मला लगेच प्रश्न विचारला. कारण सर जी मतदार संख्या माझी आहे आता, जरी आपण काही काळाबाजार या लोकांनी केला असेल, मतदार यादी जरी माझी
एकूण 70,000 प्लस 70,000 गेली असेल, तरी या प्रभागासाठी माझ्या सुसज्ज अशी भाजी मंडई करण्याचं माझं स्वप्न आहे आणि ध्येय आहे. आणि तुम्ही भाजीवाले आहात म्हटलं, पहिलं प्रायोरिटी तो प्रोग्राम घ्यायला फर्स्ट पाहिजे. प्रायोरिटी मी त्याला देणार आहे, कारण सर त्याच्यासाठी आपल्याला सावित्रीबाई सेक्टर नंबर 28 जगताप डेअरीच्या जागा राखीव आहे. येस, जागा राखीव आहे, पण आता ती जागा पडीक आहे. तिथं कसल्याही प्रकारचं अतिक्रमण चाललेलं जातं, कुणी झोपड्या वगैरे टाकून ती जागा तशीच पडीक आहे. मग आता मी प्रामुख्याने जर मला माझ्या सर्वसामान्य जनतेने जर मला आता संधी दिली या पालिकेत जाण्याची, तर फर्स्ट प्रायोरिटी मी भाजी मंडईला देणार आहे. आणि आज सुसज्ज अशी भाजी मंडई या ठिकाणी माझ्या सर्व नागरिकांना त्या ठिकाणी भाजी एकदम चांगल्या प्रकारे घेता येईल, जवळ त्यांना मार्केट मिळेल, या पद्धतीचा माझा विचार आहे. छान. नाही, आणखी असे कोणते प्रोजेक्ट आहेत तुम्ही तुमच्या वार्डच्या बाबतीत एवढी आरक्षण आहेत, 10 आरक्षण आहेत, 15 आरक्षण आहेत, दवाखाना, तिथे पार्किंगची सुविधा आहे का? कारण तुमचा एरिया वाढत चाललाय, वाहन वाढत चाललेली आहेत त्या भागामध्ये, म्हणजे ट्रॅफिक जॅमचा तुमच्याकडे प्रश्न असतो? खूप मोठा. कारण सर विशालनगर जगताप डेअरीवरूनच आपण हिंजवडी आयटी पार्कला जातो. तर त्यामुळं काय होतं त्या ठिकाणी, आणि रस्त्याचं जे सर प्लॅनिंग केलेलं आहे, तर ते रस्त्याचं प्लॅनिंग काही ठिकाणी पूर्णपणे चुकलेलं आहे. आता जगताप डेअरीचा जो वरचा सर्कल आहे आपला, तर त्या ठिकाणी एक अंडरग्राऊंड काढलेलं आहे आणि एक वरती रोड काढलेला आहे. तर त्या ठिकाणी पूर्ण ट्रॅफिकची समस्या, आणि त्या ठिकाणी सर खूप ऍक्सिडेंट होत आहेत. म्हणजे जवळजवळ आठवड्यातून एक तरी तिथे ऍक्सिडेंट झालेलाच असतो, आणि कितीतरी तिथं जीव गेलेले. नियोजन चुकलंय त्यांचं तिथं सर ते नियोजन चुकलेलं आहे, आणि ते नियोजन करण्यासाठी सुद्धा आपल्याला कुठंतरी आपल्याला पॉवर लागणार आहे. आणि ती पॉवर ज्यावेळी माझ्याकडे येणार आहे, त्यावेळी मी माझा वॉर्ड नक्की सुसज्ज करणार आहे. आणि सर अजून एक गोष्ट, आपल्याला जो घरगुती पाईपलाईनची गॅस आहे, सीएनजी गॅस, तर तो काय झालेला आहे, मागच्या काळामध्ये कुठल्याही इतर पक्षाचे जे विद्यमान नगरसेवक असतील, तर त्यांनी काय केलेलं आहे सर, ती जी सीएनजीची पाईपलाईन आहे, अरे वॉर्ड म्हणजे पूर्ण वॉर्डची जबाबदारी तुमची आहे. नगरसेवक तुम्ही नगरसेवक आहात. नगरसेवक म्हणजे लोकांनी तुम्हाला निवडून दिलेलं आहे की त्यांची कामं करण्यासाठी, ना की तुम्हाला नमस्कार करण्यासाठी नाही. तर लोकांची कामं तुम्ही केली पाहिजेत, नगर विकास केला पाहिजे. तुमचं नावच काय, नगरसेवक आहे, तर तुम्ही तुमचा जो नगर आहे त्याची सेवा करणं तुमचं कर्तव्य आहे. पण काय झालेलं आहे सर, ऍक्च्युली काही लोकांनी सत्तेतल्या त्यांच्या पुरतच मर्यादित क्षेत्र, मर्यादित क्षेत्रापुरतं पैसा पालिकेचा सर, पण मर्यादित क्षेत्र तेवढंच सुसज्ज केलेलं आहे. घर आणि त्यांची आळी, तेवढीच आळी, आणि ते पुराव्यानिशी आपण दाखवू शकतो. आणि आपल्याला काय करायचंय सर, सर्वांना समान वागणूक दिली पाहिजे, सर्वांना समान सुविधा दिल्या पाहिजेत. सर ह्या ज्या सुविधा देतो त्या आपण पालिकेच्या पैशातून देतो. पालिकेचा पैसा कुठून येतो, तर लोक टॅक्स भरतात. थोडक्यात पालिकेच्या पैशाचा ते व्यवस्थित वापर करत नाही, आणि सर्वसामान्य जनतेपर्यंत म्हणजे सगळ्या लोकांपर्यंत त्या सर सुविधा ज्या आहेत त्या पोहोचल्या गेल्या पाहिजेत. आणि म्हणजे त्याला प्रामुख्यानं सर त्याला खूप म्हणजे महत्व देणं गरजेचं आहे. कारण असं होताच कामा नाही की सर हा सख्या आईचा मुलगा आणि हा सावत्र आईचा मुलगा आहे. कारण निवडून तर सर तुम्हाला सगळ्यांनी दिलेलं आहे त्याच्यामध्ये. बरोबर, खरं आहे. ओव्हरऑल संपूर्ण पाहिलं तर मीराताईंनी, मला वाटतं मीराताई निवडून आले विरोधी पक्षनेते झाल्या ना, तर सत्ताधारी पक्षाला पळ करून सोडतील. त्यांचा अभ्यास चांगला आहे, फरड्या वक्त्या आहेत त्या, आणि रोखठोक जे काय असेल ते स्पष्ट भाषेमध्ये विचारायचे, कोणाचाही मुलाहिजा ठेवायचा नाही. आतापर्यंत त्यांचा तो खाक्या आहे. म्हणून मराठा क्रांती मोर्चामध्ये त्यांचं एक नाव आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या निमित्ताने तर शहर पातळीवर किंवा राज्य पातळीवरती ज्यावेळेस ते भाषणं करतात त्यावेळेस नेते मंडळी सुद्धा खुश असतात, कारण त्या रोखठोक सत्ताधारी पक्षाला जाब विचारतात. महापालिकेमध्ये अशा प्रकारची सर्वसामान्य गृहिणी जिचा अभ्यास आहे, ते स्वतः ग्रॅज्युएट आहेत, BA आहेत, असे जर सभागृहामध्ये आले तर मला वाटतं त्याचा नक्कीच सभागृहाला आणि जनतेला फायदा होऊ शकतो. मीराताई, तुम्हाला आमच्या खूप खूप शुभेच्छा आहेत. धन्यवाद.